यावर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषद निवडणुकीच्या आपण सर्व या ठिकाणी चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. ही आता आपली आढावा बैठक आहे आणि याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पक्षाचं काम या ठिकाणी चालू करायचं. आपल्याला नंतर काम चालू करायचंय, जिल्हा परिषदचा प्रचार चालू करायचा आणि पक्षाची ताकद ज्या ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये जर आपल्याला चांगलं यश मिळणार आहे, परंतु ज्या भागामध्ये आपल्याला ताकद नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या नंतर आमदार राजेदादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पूर्ण पाथरी मतदारसंघाचा कायापालट होण्याला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक प्रशासकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास कामं होऊ घातलेले आहेत, परंतु ती कामं कशा पद्धतीने होतात आपल्या सर्वांना माहित आहे. आपल्या भागामध्ये असतील किंवा जिल्ह्यामधल्या प्रत्येक भागामध्ये असतील ते कामं खूप निकृष्टतेचे होत आहेत, त्याच्यावर नियंत्रण कुणाचंही राहिलेलं नव्हतं आणि त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांच्या निगडीत असणारा हा जो भाग आहे जिल्हा परिषद सर्कलचा आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही विकास योजना राबवले जातात त्यासाठी आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्या ठिकाणी त्या सभागृहात असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ह्या निवडणुका होणं फार आवश्यक होतं, परंतु अनेक कारणांमुळे ह्या निवडणुका लांबलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि लवकरच आपल्या 5 फेब्रुवारीला ह्या ठिकाणी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, मतदान सुद्धा होणार आहे. आणि हे होत असताना जेव्हा आचारसंहिता लागू झाली त्याच्यानंतर 22-23 दिवसामध्येच निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी घोषित झालेला आहे. आपल्याला अर्ज भरण्यासाठी खूप कमी वेळ आहे, प्रचारासाठी खूप कमी वेळ आहे, परंतु आपण मागच्या 9 वर्षापासून सातत्यानं जिल्हा सर्कलमध्ये मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, आपण सर्वजण दादाच्या माध्यमातून सर्व लोकांच्या टीमच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी प्रत्येकापर्यंत पोहोचलेलो आहे. कामाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे, एखाद्या अडीअडचणीमध्ये पोहोचलेलं, सुखदुःखामध्ये आपल्या ह्या ठिकाणी त्यांच्यासोबत आपली देवाणघेवाण झालेली आहे आणि प्रत्येक माध्यमातून पोहोचलेला असल्यामुळं हा 22 दिवसाचा कालखंड जे काम नाही केलं, जे झोपीतून उठण्याचा उमेदवार आहेत अशांसाठी हा कालखंड खूप कमी आहे, परंतु आपल्याला ह्या कालखंडाची गरज नाही, कारण आपलं काम आपल्या निधी असेल त्या माध्यमातून सर्व भागात त्या ठिकाणी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम बऱ्याच वर्षानंतर ते खंडित पडलेलं होतं. ते काम त्या मागच्या विधानसभेच्या नंतर सुरू झालेलं आहे. राज्यामध्ये सत्ता आहे, पाहिलेलं आहे, त्याची या कामाची जी तत्पर आहे किंवा नेतृत्व आहे आपण दिलेले या हत्तीला ज्याप्रमाणे आपण या मुख्य आढावा बैठकीसाठी आपण आणि फक्त फोन केलेला आहे, त्या फोनवर आपण सर्वजण एकत्र झालो. तर आपण फॉर्म मागल्याच्या नंतर आपण आणखी किती जण जमा होऊ शकतो याची या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला आलेली आहे. serious. संतोष भाऊ एकदा थोड़ा मागे मागे सरका भाई, थोड़ा पीछे पे सरको. भैया थोड़ा ऐसा बड़ी लाइन हो ना तुम्हारी, थोड़ा पीछे सरको. निवडणूक मागच्या अनेक दिवसापासून प्रलंबित होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य 3 संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसापासून प्रलंबित होत्या, जे 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत. नगर परिषद, महानगर परिषद. आता जिल्हा परिषदचे उद्या 5 तारखेला ते मतदान होणार आहे. निश्चित उद्या पुस्तक 3 दिवस नामनिर्देशनासाठी शिल्लक आहे. अनेक मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील 54 सर्कल आहे. 54 सर्कलमध्ये अनेक उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत आणि आजही अनेक ठिकाणी आम्ही एक प्रबळ, चांगले, सक्षम, सुशिक्षित आणि जनतेसाठी काम करणारे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे. उद्या आम्ही सकाळी पूर्ण उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष असून तत्कारे साहेबांनी आपल्यावर स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्याचे कशा पद्धतीने निश्चित स्वरूपामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार आहे, जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांच्या घरात त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. माझी स्टार प्रचारक दादा सरची घोषणा करायची, परंतु आज त्या ठिकाणी त्यांचे धन्यवाद देत असताना जी काही जिम्मेदारी त्यांनी माझ्या बंधावर दिली आहे चांगल्या पद्धतीने निभावून सगळा त्यांचं काम सांगायला
नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काय वाटतं आपल्याला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 65 जवळपास स्वतंत्र सत्तावन आणि युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासोबत 63 उमेदवार आम्ही त्या निवडणुकीमध्ये दिले होते. परंतु परभणी शहरातील जनतेचा कौल काही वेगळाच आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काही उमेदवार अल्पमतानं, काही 50 मतानं, 100 मतानं, 22 मतानं असं आमच्या काही उमेदवारांचा पराभव झाला. आणि अशाही परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मी असेल, प्रताप देशमुख असतील, विजय असतील, अक्षय देशमुख असतील, आमच्या सर्वांच्या वतीने एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये आमचे 11 उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आले. त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही त्यांनी कमी पडणार. बेळगाव सरकारमधून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि त्यांचं आज बऱ्याच जणांनी नाव घेतलेलं आहे. काय वाटतं त्यांच्यासाठी? निश्चित त्यांची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की या बेळगाव सरकारमधून त्यांना दिली पाहिजे. निश्चित मीसुद्धा याच मताशी आहे. आणि दुसरं कोणी तिथं प्रत्येकडे नाही, दुसरं कोणी गरीब आहे नाही, मागणी केली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराची निश्चित आम्ही सकाळी घोषणा करतो.